मोठी बातमी लोकसभा निवडणुकीत सर्वात वाईट कामगिरी राहिली आहे ती अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची। त्यांच्या वाट्याला 4 जागा आल्या होत्या, त्यापैकी त्यांना केवळ 1 जागा जिंकता आली। शिवाय केंद्रीय मंत्रिमंडळातही स्थान मिळू शकले नाही। आता लवकरच विधानसभा निवडणुका होऊ घातल्या आहेत। अशा वेळी अजित पवारांवर पक्षातूनच दबाव वाढण्यास सुरुवात झाली आहे। महायुतीतून बाहेर पडण्यासाठी अजित पवार गटाचे आमदार आग्रही आहेत। यात सर्वाधिक आमदार हे मराठवाड्यातील आहे। त्यामुळे आधीच अडचणीत असलेले अजित पवार आणखीन एका कात्रीत सापडल्याची चर्चा आहे। लोकसभा निवडणुकीचे निकालानंतर अजित पवार गटाच्या आमदारांमध्ये चलबिचल आहे। त्यानंतर पक्षाकडून आढावा घेण्याचे काम सुरू आहे। त्या पार्श्वभूमीवर मुंबईत पक्षाची बैठक झाली। या बैठकीला सर्व आमदारांना बोलावण्यात आले होते। उपस्थित असलेल्या आमदारांपैकी 50% आमदारांनी महायुतीतून बाहेर पडावे अशी भूमिका मांडली। भाजपबरोबर जाणं हे लोकांना आवडलं नाही, त्याचा फटका निवडणुकीत बसला असे या आमदारांचे म्हणणे होते। अनेक मतदारसंघात भाजप विरुद्ध राष्ट्रवादी असा संघर्ष आहे। अशा वेळी एकमेकांची मते ट्रान्सफर होणार नाहीत असेही ते म्हणाले।